नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2मध्ये। आज दुसरा दिवस आहे आपला आणि सकाळपासून काय आपल्याला शूट नाही करायला मिळालं कारण मी कामानिमित्त थोडा बाहेर गेलेलो। सो आता दुपारचा ब्लॉग चालू करतो आहे। वाजले 3:27 आणि आता आपण चाललेलो आहोत जो आपला वाडीचा जो पाण्याचा पाईप आहे विहिरीवरून जो वरती टाकीपर्यंत येतो, तर तो थोडासा फुटला आहे, तर तिथे पाणी लिकेज होतं आहे, तर तिकडे चाललो आहे काय होतं। आणि रात्रीची एक अपडेट, रात्री आज घोरीप आहे। आज पालखीचं घोरीप असतं। सर्व गाव झाल्यानंतर, घरं सगळी गावातली झाल्यानंतर आज पालखी मांडावरती येते, तिकडे घोरीप असतं, होम केला जातो, त्यानंतर पालखी खेळवली जाते, रात्री गावाचं नमन असतं, तर अशा सगळ्या गोष्टी असतात। आणि उद्या सकाळी तिकडून मांडावरून पालखी आम्ही आपल्या वाडीत घेऊन येणार, असं सगळं आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। चलो आता जाऊयात, थोडंसं काम करूयात। वर्क इन प्रोग्रेस। इथे लिकेज आहे, तर लिकेज आता काढायचं आहे। ऑलरेडी तिथे पंक्चर होता, तिथेच पंक्चर काढायचं आहे। मिशन पास झालेलं आहे। वाजलेत आता 6:36, 7:36 झालेत आणि हळूहळू आता काळोख पडायला लागला आहे आणि आपण आता जाणार आहोत खाली मांडावरती। आता हळूहळू पालखी घेऊन येतील, तर आता तिकडे जाणार आहोत।
विश्वाचा आराध्य देव लाडका गणाचा परंतु हिंदू धर्म नाही सोडला असा धर्मरक्षक शिवाचा वा छत्रपती शंभू राजाला हात मुद्रा करून शिक्षणाचे प्रणेते व त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घेतला अशा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले तसेच ज्यांनी आपल्या सर्वांना करून श्री कालकाई देवी नमन मंडळ वाटत सविनय सहर्ष साजरा करत आहोत। बहुरंगी नमन कोकणची लोककला नमन रसिक हो कोकणची लोककला नमन नमन प्राप्त आहे। अरे तूच काय, पण तुझ्यासारखी कोणतीही शक्ती मला पराभूत करू शकत नाही। त्यामुळे शरण आलास तर एक वेळा होईल दिला, नाहीतर जय ब्रह्मदेवा।
भगवंत गातो मुखी वाणी सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी नित्य नारायणाचे नाव घेतो मुखी श्री हरी श्री हरी श्री हरी सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी नारायण नारायण बाया उठल्या आमच्या हारबीर काय गावाचा आहेत ना अजून तू काय तो कोणता दाखवायला कोण नाही पहिले इथे इच्छा करायची पूजा मानाने इथं बसलेली आहे नंतर याची नंतर इथून नमस्कार पडी हे मानाचा देवा आहे 3 तर मित्रांनो वाजलेत आता 7 आणि पालखीचं आगमन आपल्या वाडीमध्ये झालेलं आहे. जसं तुम्ही व्हिडिओज बघितलात पालखी आपल्याकडे आलेली आहे. आता साधारण 10 ते 11 वाजेपर्यंत घरं घ्यायला चालू करू. म्हणजे सगळे गावातले मंडळी येतील, गावकरी येतील. त्याच्यानंतर पालखी त्या जागेवरून उठवली जाईल आणि मग घरं घ्यायला सुरुवात होईल. तर हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. आपला पालखी घरं घेण्याचा व्हिडिओ जो आहे तो त्या व्हिडिओनंतर येईल. तरी तोपर्यंत व्हिडिओची मजा घ्या, कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.